तर तेच राहतील एक तामिश्रव, दोन्हीत गुंत गई. मग गणपती बाप्पाला प्रार्थना केली, गणपती बाप्पा गाय झाले. काय झाले? गाय झाले. आणि गाय झाल्यानंतर गौतम ऋषीला वाटले गाय कस काय इथं आली, म्हणून एक तिनका घेतला आणि फेकायला गेले. गाय मरून पडली. पडले गो हत्येचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो, त्याने तप मांडिले ध्याना आम्ही तुझं अंतरी हो. म्हणजे प्रसन्न होणे त्याने स्नाना दिली गोदावरी हो. ही गोदावरी कशी आली याचं मूळ आहे. मग गोदावरी माताला प्रार्थना केली की आई, जर तुझ्यामध्ये स्नान झालं तर माझं पातक जाईल. आईने सांगितलं मी येते, यायला मी तयार आहे, पण माझा वेग फार आहे, मी पाताळात निघून जाईल. पाताळात निघून जाणार म्हटल्यानंतर फार वाईट वाटलं की गंगा मैया तुला नको अहंकार यायला, तू काय आहे. म्हणून परत भगवान शंकराची आराधना केली, हात जोडले. भगवान भोलेबाबा प्रगट झाले. भोलेबाबांनी फक्त अशी जटा केली, आली 2-4 वर्ष जटातच राहिली, तिला रस्ता सापडा. मग किती फिरली. मग परत गौतम ऋषीने प्रार्थना केली, देवा सोडा आता खाली तिला. जी जटा आपटली त्या